छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मणिपूर पोलीस ठाणे हद्दीतील भिट्टीकला सेमर घाट येथे एका गर्भवती महिलेची तिच्याच पतीने अमानुषपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप अगरिया नावाच्या आरोपीने आपल्या 23 वर्षीय गर्भवती पत्नी हिराबाई हिच्यावर प्रथम बेदम मारहाण केली. त्यानंतर क्रौर्याची परिसीमा गाठत तिच्या खासगी अवयवात धारदार लोखंडी वस्तू घातल्याचा आरोप आहे. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या शरीरावर तब्बल 17 गंभीर जखमांचे निशाण आढळले असून तिच्या प्रायव्हेट पार्टमधून सुमारे 10 इंच लांबीचे लोखंडी हत्यार बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेवेळी घरात दाम्पत्याची अवघी 4 वर्षांची मुलगी उपस्थित होती. आईच्या किंकाळ्या आणि समोर घडलेला हा भयावह प्रकार त्या निष्पाप मुलीच्या मनावर आयुष्यभरासाठी खोल जखम करून गेला आहे. घटनेनंतर आरोपीने पत्नीला रुग्णालयात नेऊन डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्नीचा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याची खोटी माहिती त्याने दिली. मात्र डॉक्टरांना संशय आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तपासात संपूर्ण प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना केवळ एका महिलेच्या हत्येपुरती मर्यादित नसून समाजातील वाढती कौटुंबिक हिंसा, महिलांवरील अत्याचार आणि विकृत मानसिकतेचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आणणारी ठरली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटनांवर कठोर कारवाईसोबतच समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.